नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 19 जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ₹1 विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे। गत वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1,70,00,000 विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे। खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत। शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी ₹1 भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचे वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश येथून करण्यात आले आहे। देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। देशातील एकूण 9.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रक्कम वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील एकूण 90.48 लाख लाभार्थ्यांना रक्कम ₹1845.17 कोटी वितरित होणार आहेत। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान, बियाणे, खते घेणे, पेरणी करणे इत्यादी शेती कामांसाठी या निधीचा निश्चित चांगला उपयोग होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत। मागचे 2 दिवस शरद पवार बारामतीत आहेत। यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे। आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत, पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही तेच मी बघतो। लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं, विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे। उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे। मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार आहेत। प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। तुम्ही जर रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण की मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापित होताच शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे। सरकारने नुकत्याच आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करण्याच्या तारखेमध्ये वाढ केली आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना 30 जूनऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता येणार आहे। याबाबतची माहिती अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे।